कृतज्ञताही व्यक्त करतो। 2.5 वर्ष मी राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि या महायुतीतील एका घटक पक्षाचा प्रमुख नेता देखील मी आहे। मी राज्यातील खऱ्या अर्थाने एका मोठ्या जनसमूहाचं प्रतिनिधित्वही करतो। परंतु अध्यक्ष महोदय, मला हा मिळालेला पुरस्कार हा माझा एकट्याचा नाही आहे, हा वारकऱ्यांचा आहे, हा धारकऱ्यांचा आहे, हा शेतकऱ्यांचा आहे, हा तमाम लाडक्या बहिणींचा आहे, हा लाडक्या भावांचा आहे। आणि म्हणून मला मिळालेला हा पुरस्कार मी नानाभाऊ महाराष्ट्राच्या जनतेला मनापासून अर्पण करतो। त्यामुळे सभागृहाच्या वैचारिक परंपरेचा देखील हा सन्मान आहे असं मी म्हणेन। शेवटी आपण सभागृहामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो, आपापल्या परीने आपण या राज्याचे विषय मांडतो, भूमिका घेतो, धोरणं मांडतो आणि त्यामुळे सभागृहामध्ये काम करत असताना या ठिकाणी मला याचा आनंदही आहे। आणि म्हणून माझे सर्व सहकारी, विरोधी पक्षाचे सर्व सदस्य यांचा तो सन्मान आहे आणि माझ्या पाठीशी उभे राहून सातत्याने दिवस रात्र काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचाही तो सन्मान आहे। खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व आणि जे काही 80% समाजकारण 20% राजकारण, धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी दिलेली जी काही शिकवण आहे, या शिकवणीनुसार मी गेले अनेक वर्ष, जवळपास 40 वर्ष काम करतो आणि त्यामुळे तुकोबांच्या नावाचा पुरस्कार हा या संस्काराचा एक भाग आहे असं मी म्हणेन। आणि म्हणून संत तुकाराम महाराजांसाठी प्रत्यक्ष परमेश्वराने पुष्पक विमान पाठवलं। देऊच्या पवित्र भूमीमध्ये महाराज तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले। या दैवी घटनेला 375 वर्ष पूर्ण होत असताना त्याच दिवशी अध्यक्ष महोदय हा पुरस्कार दिला, हे मी माझं भाग्य समजतो। आणि खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तुकोबांच्या दर्शनाला ज्या पावन भूमीत जायचे, त्या भूमीमध्येच हा पुरस्कार स्वीकारण्याची संधी मला मिळाली, हे देखील माझं भाग्य आहे। जनता जनार्दनाची सेवा करण्यासाठी मिळालेला हा जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्कार मी त्या दिवशी नम्रपणे स्वीकारला आणि या पुरस्कारासाठी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची निवड केली। त्याबद्दल श्री क्षेत्र देऊचे अध्यक्ष आणि संस्थांचे सर्व पदाधिकाऱ्यांचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो, कारण त्या दिवशी मी पाहिलं खूप मोठ्या प्रमाणावर वारकरी संप्रदाय त्या ठिकाणी उपस्थित होता। आणि म्हणून माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनातला सर्वोच्च आनंदाचा, समाधानाचा आणि भाग्याचा हा क्षण आणि पुरस्कार आहे असं मी म्हणेन। त्यामुळे आपल्या आता आणखी या पुरस्कारामुळे चंद्रकांत दादा जबाबदारी आणखी वाढलेली, अनेक पुरस्कार मला मिळाले, परंतु हा जो पुरस्कार आहे हा सगळ्यात आनंददायी महत्त्वाचा पुरस्कार आहे। आणि मी काय काय केलं ते तुम्ही सांगितलेलं आहे। वारकऱ्यांसाठी मग पंढरपूर असेल, देऊळ अंधे असेल, इतर आपली जी काही क्षेत्र आहेत त्या ठिकाणी धार्मिक क्षेत्र आहेत त्या ठिकाणी आपण जे जे काय करतोय, पंढरपूरच्या वारीत देखील पाहिलं की मी मुख्यमंत्री म्हणून नाही ते कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी काम केलं आणि आपल्या वारकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये, त्यांची कुठेही गैरसोय होऊ नये यासाठी देखील आपण लक्ष दिलं। आणि म्हणून खऱ्या अर्थाने या पुरस्कार रूपी आशीर्वादामुळे आपले सर्वसामान्यांचं सरकार आहे। मी स्वतःला पूजेच्या वेळेत देखील दर्शन सुरू ठेवलं, म्हणजे दर्शन एकही सेकंद बंद ठेवलं नाही। प्रमुख दिंड्यांचे वारकरी देखील आपण घेतले, त्याच्यामध्ये सगळं म्हणजे एक सर्वसामान्य वारकरी तिथे गेल्यानंतर मुख्यमंत्री नाही तर एक वारकरी म्हणून मी त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये सामावून जातो, हे माझं काम करण्याची पद्धत आहे। आणि म्हणून या आशीर्वादामुळे मी कॉमन मॅन समजतो स्वतःला, आता नानाभाऊ कॉमन मॅनला आपल्याला सुपरमॅन करायचं आहे आणि त्यामुळे नक्की अशा भावनेने काम करतात। मी सर्वसामान्यांचं सरकार म्हणालो म्हणून सर्वसामान्यांचं सरकार म्हणून सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल घडवणं म्हणून तर आपण या सर्व लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या। एकीकडे विकास प्रकल्प आपण पुढे नेले, दुसरीकडे कल्याणकारी योजना केल्या आणि आता जे काय लँडस्लाइड मॅन्डेट या राज्यातल्या जनतेने दिलेला आहे त्यामुळे जबाबदारी आणखी वाढली आहे। आम्ही सत्ताधारी जरी असलो
तरी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ही रथाची दोन चाकं आहेत. तरी त्यामुळे आपण राज्याच्या विकासामध्ये एकमेकाला हातात हात घालून काम करूया. पाँडिचेरीला गेला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शिवसैनिकांच्या संतापानंतर कामरा हा मुंबई बाहेर गेलाय. वादग्रस्त गाण्यानंतर कुणाल कामरा विरोधात तक्रारी दाखल होत आहेत. कामरा विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल सुद्धा झाली आहे आणि म्हणूनच कुणाल कामरा हा या वादानंतर पाँडिचेरीला पळून गेला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. कॉमेडियन कुणाल कामरा यानं एकनाथ शिंदे यांच्यावरती आक्षेपार्ह गाणं गायलं आणि त्यावरनंच मोठं वादंग निर्माण झालं. मात्र कुणाल कामरा हा त्यानंतर पाँडिचेरीला पळून गेला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शिवसैनिकांच्या संतापानंतर कामरा हा मुंबई बाहेर गेलाय. एकनाथ शिंदे यांच्यावरील वादग्रस्त गाण्यानंतर कुणाल कामरा विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल झालेल्या आहेत आणि कुणाल कामरा हा पाँडिचेरीला पळून गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. आमचे प्रतिनिधी कृष्णा आवटी आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. कृष्णा, काय अपडेट मिळते कुणाल कामरा संदर्भात? पाहायला गेलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती जे आहे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने जे आक्षेपार्ह गाणं गायलं आणि त्यानंतर शिवसैनिक जे आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळाले. त्या ठिकाणी जो आहे तो शो पार पडला. त्या ठिकाणी शिवसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली आणि अनेक शिवसैनिकांकडून वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली गेली किंवा FIR जे आहे गुन्हा नोंद करून घेण्याची मागणी केली. आणि त्याचबरोबर कुणाल कामरा देखील असं देखील माहिती समोर येते की सूत्रांच्या माहितीनुसार अशी देखील माहिती समोर येते की जो कुणाल स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा जो आहे तो पाँडिचेरी येथे गेल्याचं अशी देखील माहिती आपल्याला मिळालेली आहे. बिलकुल कृष्णा, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि अपडेट आपण घेत राहूच. कुणाल कामरा हा या सगळ्या वादंगानंतर गदारोळानंतर पाँडिचेरीला गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आणखी एक मोठी बातमी या संदर्भात. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात केलेल्या गाण्यावरनं आता वाद निर्माण झालाय. कुणाल कामरानं स्टँडअप कॉमेडीमध्ये महाराष्ट्रातील राजकारणावरती भाष्य केलं. यामध्ये शिंदे यांच्यावरती व्यंगात्मक टीका केली. या व्हिडिओत कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती विडंबन करणारं गाणं म्हटलं. त्यामुळे कुणाल कामरा विरोधात शिंदे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले. त्यांनी कामराच्या खार इथल्या शोच्या सेटची तोडफोड केली. तर आमदार मुर्जी पटेल यांनी अंधेरीतील MIDC पोलीस ठाण्यामध्ये कामरा विरोधात तक्रार दाखल केली. कुणाल कामरा, सापाच्या शेपटीवर पाय देण्याचा प्रयत्न करू नका. फणा काढला ना तर भारी पडेल. संजय राऊत, आपल्याकडे कार्यकर्ते राहिले नाही. याकरता या भाडोत्री माणसांचा उपयोग करताय. तुमच्यात हिंमत असेल ना तर तुम्ही या ना, सामोरे या तुम्ही. हे काय भाडोत्री या विदूषकांकडनं एकनाथ शिंदे साहेबांना टीका करायला लावताय. मैं यही कहना चाहूंगा क्या कोई भी आज अभी ये सिर्फ एक ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. कोई भी हमारे बड़े बुजुर्ग, हमारे लीडर, हमारे दैवत जिसको हम हमारा नेता मानते हैं, उनके बारे में अगर कोई भी आज ये एक लुक्खे ने बोला है, कल कोई अगर बड़ा आदमी भी बोलेगा तो उसके घर पे भी हम जाएंगे और हमारा घर के बड़े को संभालना हमारा काम है, वो हम करेंगे. तो सबसे पहला अगर आप देखेंगे तो पहला सबसे मांगनी मेरी थी. मैंने ही उनसे मांगनी की है. अगर मुंबई पुलिस कहाँ पे भी ये FIR नोंद करती है, क्योंकि शिंदे साहब को चाहने वाले पूरे भारतवर्ष के लोग हैं, ये 0 FIR होगी वो तो पूरे भारत में होगी. तो वो कोई भी FIR किसी की भी हो, पर FIR ऐसे आदमी पे जिस पे 16 केसेस पेंडिंग हो, जिसने इस देश के प्रधानमंत्री जी, गृह मंत्री जी, मुख्यमंत्री जी, उप मुख्यमंत्री जी के बारे में ऐसी अपशब्द कही हो. सर, संजय राउत को मैंने पहला अक्यूज इसमें बनाया है. अगर आप उसमें प्राइमा फेसा देखेंगे, कुणाल कामरा ने जब ये ट्वीट की उसके 34 मिनट बाद संजय राउत लिखते हैं कि कुणाल का कमाल. क्या ये आपके बाप दादाओं के लिए जब ऐसी भाषा कोई वापरेगा तो कोई ऐसा कमाल लिखेगा तो आपको चलेगा? आप राजनीति करिए. आप राजनीति का जवाब राजनीति से दीजिए, कार्य से दीजिए. ये क्या बात है? ये तो लुखेगिरी है. और इतना बात मैं उनको बता देता हूँ, ये आज तुमने एक लुखे को यूज किया है. आप भी वो करोगे तो हम शिवसैनिक सक्षम है. तर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात केलेल्या या गाण्यावरनं आता वाद निर्माण झालाय. कुणाल कामरानं स्टँडअप कॉमेडीमध्ये
महाराष्ट्रातील राजकारणावरती भाष्य केलं. यामध्ये शिंदे यांच्यावर व्यंगात्मक टीका केली. या व्हिडिओमध्ये कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबन करणारं गाणं म्हटलं. त्यामुळे कुणाल कामरा विरोधात शिंदे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले. त्यांनी कामराच्या खार इथल्या शोच्या सेटची तोडफोड केली आणि या तोडफोड प्रकरणी आज पहाटे शिवसेनेचे युवा सेना सरचिटणीस राहुल कनाल आणि वांद्रे विभाग प्रमुख कुणाल सरमळकर यांना खार पोलिसांनी ताब्यात घेतलं.